शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आहे की एक नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, मंत्रिपदाची माळ तुमच्या गळ्यामध्ये पडणार आहे। जे मागच्या वेळी होऊ शकलं नाही ते यावेळी होईल असं तुम्हाला वाटतंय? कुठे चित्र दिसतंय? मला या बाबतीत काही माहिती नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसं काय होईल असं मला वाटत नाही, कारण एकनाथ शिंदेसाहेब हे आमच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत, अगदी सह्याद्रीसारखे उभे आहेत। जसे आमच्या साहेबांच्या पाठी अमित शाह खंबीरपणे उभे आहेत हिमालयासारखे, तसे साहेबसुद्धा आमच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे अशा चर्चांमध्ये बोलण्यामध्ये काय अर्थ होऊ नये। गेल्या अनेक दिवसांपासून अशा चर्चा रंगत आहेत की जे आमदार आहेत त्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत, काही जणांवरती आरोप पण होत आहेत भ्रष्टाचाराचे। अशामध्ये एकनाथ शिंदे यांनी आज जे वक्तव्य खेडमध्ये केलेलं आहे ते कुठेतरी ऊर्जा देणार आहे सगळ्या आमदारांसाठी, मंत्र्यांसाठी? प्रश्नच नाही। एकनाथ शिंदे साहेब हे ऊर्जेचं प्रचंड मोठं स्तोत्र आहे। त्यांना भेटल्यानंतर पण प्रचंड ऊर्जा येते आणि ते आज स्वतः बोललेले आहेत, कुणी घाबरायची गरज नाही, आम्ही ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। विरोधक आरोप करतात, त्या विरोधकांना उत्तर कसं देणार तुम्ही? आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे, विरोधकांना उत्तर कामातून द्यायचं असतं। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ते सांगितलं आहे, विरोधक बडबडत राहतील, आपण कामाने उत्तर द्या, आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ। शेवटचा प्रश्न आहे, आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे मातोश्रीवर जाऊन आणि ही दुसरी भेट आहे खरं तर, आणि त्यांना शुभेच्छा पण दिल्या आहेत आणि पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत असं ते म्हणतात त्यांच्या ट्विटमध्ये। हे जनतेने दाखवून दिलेलं आहे पक्षप्रमुख कोण आहे आणि कोण नाही। त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत, ही गोष्ट अगदी सत्य आहे, काही चुकीचं राज ठाकरे बोललेले नाहीत। आणि दोन भाऊ एकत्र एकामेकाला भेटत असतील तर ती महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृतीच आहे, विरोधक एकमेकाला भेटतात आणि ते भाऊ आहेत, भेटले, आनंदाची गोष्ट आहे। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोशनचा गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।